नमस्कार. IPLमधील एक महामुकाबला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स. आज आपण या हाय व्होल्टेज सामन्याचं फक्त वरवरचं विश्लेषण नाही, ते एकदम आत घुसून आकडेवारी आणि डेटाच्या आधारावर सगळं काही समजून घेणार आहोत. हाच तर तो प्रश्न आहे जो या सामन्याला एकदम इंटरेस्टिंग बनवतो, नाही का? एका बाजूला RCBचा विजयाचा घोडा दौडतोय आणि दुसऱ्या बाजूला आहे CSKचा ऐतिहासिक दबदबा. मग काय, डेटाच्या मदतीने या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागूया. ओके, चला आता मग सुरुवात करूया. आपल्या पहिल्या विभागात आपण बघूया की ह्या दोन टीम्समध्ये सध्या काय परिस्थिती आहे आणि त्यांची जुनी दुश्मनी काय सांगते. 3 फक्त एक आकडा नाहीये हा. RCBने CSKला सलग 3 वेळा हरवलंय. IPLच्या सगळ्यात मोठ्या रायव्हलरीमध्ये मोमेंटम आता पूर्णपणे RCBच्या बाजूने झुकलेलं दिसतंय, यात काही शंका नाही. आणि हे बघा, दोन्ही टीम्सच्या सध्याच्या फॉर्ममध्ये तर जमीन आसमानाचा फरक आहे. RCB एकामागे एक मॅचेस जिंकत सुटलीय, तर दुसरीकडे CSK अजूनही या सीझनमध्ये आपला सूर शोधतीये. आणि याचा परिणाम त्यांच्या कॉन्फिडन्सवर आणि खेळण्याच्या पद्धतीवर तर नक्कीच होणार. आता ही स्लाईड बघा, इथेच खरी गंमत आहे. इतिहासात बघाल तर CSK 21-13ने पुढे आहे, यात वाद नाही. पण सध्याची परिस्थिती ती पूर्णपणे वेगळी आहे, जिथे RCBने आपलं वर्चस्व निर्माण केलंय. त्यामुळे मैदानावर ना फक्त बॅट बॉलची नाही, तर एक जबरदस्त सायकोलॉजिकल लढाईसुद्धा बघायला मिळेल. बरं, आता बोलूया या लढाईच्या मैदानाबद्दल. म्हणजे बंगळुरूचं मैदान आणि तिथलं हवामान दोन्ही टीम्सच्या स्ट्रॅटेजीवर कसा परिणाम करेल हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चिन्नास्वामी स्टेडियम, अरे वा, याला बॅटिंग पॅराडाईज म्हणतात. म्हणजे फलंदाजांसाठी अक्षरशः स्वर्ग. त्यामुळे एक गोष्ट तर पक्की आहे, इथे धावांचा पाऊस पडणार आणि एक हाय स्कोरिंग जबरदस्त सामना बघायला मिळणार. हे आकडे आहेत ना, हेच मॅचची दिशा ठरवतील. लहान बाउंड्रीज आणि सरासरी स्कोर तब्बल 185. याचा सरळ अर्थ आहे की पॉवर हिटर्सना थांबवणं जवळपास अशक्य आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, 74% विकेट्स फास्ट बॉलर्सने घेतले आहेत. म्हणजे स्पिनर्ससाठी आजचा दिवस खूप कठीण असू शकतो. त्यामुळे दोन्ही कॅप्टन्स आपल्या पेसर्सवरच जास्त विश्वास ठेवतील. आणि एक चांगली बातमी, पावसाची शक्यता फक्त 10% आहे. म्हणजे सामना पूर्ण होणार हे नक्की. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, संध्याकाळी दव पडू शकतं आणि त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये बॉलिंग करणाऱ्या टीमला थोडी अडचण येऊ शकते. याचा फायदा चेस करणाऱ्या टीमला मिळू शकतो. चला, आता दोन्ही टीम्सचं स्वॉट ॲनालिसिस करूया. म्हणजे त्यांची ताकद काय, कमजोरी काय, संधी कुठे आहे आणि धोका कशापासून आहे हे सगळं समजून घेऊ. RCBची सगळ्यात मोठी ताकद अर्थातच त्यांची बॅटिंग आणि सध्याचा जबरदस्त फॉर्म. विराट कोहलीचं CSK विरुद्धचं रेकॉर्ड तर त्यांना एक वेगळंच सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज देतं. पण एक मोठं पण आहे. चिन्नास्वामीच्या सपाट पिचवर एका हाय स्कोरिंग मॅचमध्ये त्यांची बॉलिंग प्रेशरमध्ये कशी कामगिरी करते यावरच सगळं काही अवलंबून असेल. आता CSKकडे बघूया. कागदावर त्यांची बॅटिंग लाईनअप खूप मजबूत दिसते, पण सध्याचा फॉर्म आणि त्यांची बॉलिंग ह्या दोन मोठ्या डोकेदुखी आहेत. गायकवाड आणि सॅमसनला चांगली सुरुवात करून द्यावी लागेल आणि त्यांच्या बॉलर्सना RCBच्या बॅट्समनला कसंही करून रोखावं लागेल, तरच ते या मॅचमध्ये टिकू शकतील. तर मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन एक परफेक्ट फॅन्टसी टीम कशी बनवायची, यासाठी ना आपण एक एकदम मॉडर्न डेटावर आधारित पद्धत बघणार आहोत, जिथे आपलं काम एक AI ॲनालिस्ट करतो. हे जे तुम्ही स्क्रीनवर बघताय ना, हे आहे फॅनक्रिक आर्किटेक्चर. हे दाखवतं की एक AI बेस्ड फॅन्टसी टीम नक्की तयार कशी होते. हे ना एका एक्सपर्ट टीमसारखंच काम करतं. म्हणजे एक रिसर्चर एजंट पिच आणि वेदरचा डेटा गोळा करतो, तर दुसरा फॉर्म असेसर एजंट प्लेयर्सच्या रिसेंट परफॉर्मन्सचं विश्लेषण करतो. आणि या सगळ्या माहितीला एकत्र करून मग एक बेस्ट टीम निवडली जाते. ही प्रोसेस दिसायला भलेही कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण ती एकदम सोप्या स्टेप्समध्ये विभागलेली आहे. रिसर्चरपासून ते सिलेक्टरपर्यंत प्रत्येक एजंट आपापलं काम चोख बजावतो आणि या सगळ्यांच्या एकत्रित कामातूनच एक मजबूत टीम तयार होते. त्यामुळे आपण ज्या टीम्स पुढे बघणार आहोत त्यामागे एक भक्कम डेटा आधारित विचार आहे. ठीक आहे, चला तर मग सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या सगळ्या विश्लेषणानंतर AIने तयार केलेल्या 2 फॅन्टसी टीम्स आता आपण बघूया. ही आहे आपली पहिली टीम, एक बॅलन्स टीम.
यात आपण काय केलंय? दोन्ही टीम्समधल्या इन फॉर्म बॅट्समनला आणि विकेट घेणाऱ्या बॉलर्सना घेतलंय. म्हणजे हा एक सेफ आणि विश्वास ठेवण्यासारखा ऑप्शन आहे. आणि कॅप्टन विराट कोहली. याचं कारण हा आकडा सांगतोय. 1146. सीएसके विरुद्ध एवढ्या रन्स आहेत त्याच्या नावावर. त्यामुळे या मॅचसाठी त्याच्यापेक्षा जास्त विश्वासार्ह कॅप्टन दुसरा कोणी असूच शकत नाही. आता व्हाईस कॅप्टन म्हणून शिवम दुबेची निवड का? याचं कारण सोपं आहे. तो स्पिनर्स विरुद्ध जबरदस्त हिटिंग करतो आणि चिन्नस्वामीच्या बाउंड्रीज लहान आहेत. हे कॉम्बिनेशन त्याला एक मोठा मॅच विनर बनवू शकतं. ओके, आता दुसरी टीम. ही थोडी वेगळी आहे. आपण याला डिफरन्शियल टीम म्हणू शकतो. म्हणजे थोडी रिस्की पण रिवॉर्डही तितकाच मोठा देऊ शकते. इथे आपण सीएसकेच्या मेन बॉलरवर म्हणजे मॅट हेनरीवर एक मोठी बाजी लावली आहे. मॅट हेनरीला कॅप्टन बनवण्यामागे एक खास स्ट्रॅटेजी आहे. विचार करा, जर त्याने सुरुवातीलाच आरसीबीच्या टॉप ऑर्डरला उडवलं तर तो एकटाच मॅच फिरवू शकतो. हो, ही एक धाडसी निवड आहे, पण यामागे एक पक्का विचार आहे. तर या सगळ्या डेटा आणि ॲनालिसिस नंतर आमचा अंतिम अंदाज काय आहे, तर तो आरसीबीच्या बाजूने आहे. त्यांची स्फोटक बॅटिंग, घरच्या मैदानाचा फायदा आणि सध्याचा जबरदस्त मोमेंटम ह्या सगळ्या गोष्टींमुळे संघर्ष करणाऱ्या सीएसकेवर आरसीबीचं पारडं नक्कीच जड आहे. पण मग आकडेवारी तर स्पष्टपणे एका टीमकडे झुकलेली दिसते. पण इतक्या मोठ्या रायव्हलरीमध्ये अनुभव आणि पुनरागमन करण्याची जिद्द ह्या अल्गोरिथमला हरवू शकते का? एका बाजूला आहे डेटा आणि दुसऱ्या बाजूला आहे इतिहास. आता ह्या दोघांपैकी कोण जिंकणार हे तर आपल्याला